का? तर नवरात्रासाठी आपल्याला उपयोगी ठरणार आहे. नवरात्राच्या विधीमुळं काय होतं? बरं, नवरात्राला जर आपण विचारलं तर नवरात्र प्रथम कुणी केली? येईल. आणि मग ती पुन्हा केली, तर ती कास कोणासाठी केली? त्या देवीला प्रसन्न कोणत्या देवीला प्रसन्न केलं? कोण देवी? असा प्रश्न आहे. आणि या प्रश्नामध्ये आपण काय चालू? एक प्रमाण आणि एक अनुमान. पण ज्या वेळेला अनुमान आणि प्रमाण हे दोन्ही काय असतं, एका खाली एक दोन, केव्हा अनुमानही साध्य होतो, तर केव्हा प्रमाणही साध्य होतं. असं ह्या यूट्यूबमध्ये आपणाला त्याचंच नाव काय? आध्यात्मिक चरित्र हनुमान भक्त. आणि याच्यामध्ये आपल्याला ऐकायला मिळणार आहे. काय ऐकायला मिळणार आहे? विशेषतः प्रथमचे गोंधळी कोण? प्रथमचे कुणी भागवत केला? कुणी देवीची हे प्रसार केला? असा प्रश्न आहे. पण आपण याच्यासाठी आपल्याला पुरावा स्पष्टपणे मी सांगू इच्छितो. तर तुम्ही लाईक करायला मात्र विसरू नका. याला खूप मोठे कष्ट लागतात. पूर्ण शास्त्र आणि कसे शास्त्र? हा देवी भागवत आहे. हा देवी भागवतामधून आपण त्या पुराव्यानुसार आपल्याला काय करावं लागतं? तर एक प्रवचन करावं लागतं. आपल्याला व्हिडिओ करावा लागतो. म्हणजे सरास याच्यामध्ये पूर्ण याचं वाचन झाल्यावरच आपल्याला त्याचं कळायला जातं. म्हणून त्या देवी भागवतामध्ये काय सांगितलं? प्रथमची देवी कोण? ज्या वेळेला प्रथम प्रश्न आहे की कुण आदिशक्ती असणारी त्या देवीनं काय केलं? आळाचा नाश केला. आळ आल्या अंगावर. कशाचे? चोरीचे. कुणाच्या? कृष्णाच्या. मग हे कृष्ण आम्हालाही माहिती आहे, लोण्याचं चोरीत होता, अमक होता, आळ आल्या आम्हाला माहिती आहे. नाही दादांनो, त्याही पलीकडली चोरी आळ आला होता चोरीचा. आळ घेणं, की आळ घेत होत्या गोपिका आणि आळ आलेला होता. त्याचं नाव कलंक म्हणलं जातं. कृष्णाचा कलंक निरसन करण्यासाठी प्रथम काय केलं? आणि ते देवी कशी उत्पन्न झाली? कृष्णाबरोबरच देवी जन्माला आली. आदिशक्ती कुणाच्या घरी जन्माला आली? तर यशोदीच्या पोटी. कुठं आले? तर नंदराजाच्या राज्यामध्ये गोकुळाला आली. आणि जो असणारी एक शास्त्राचा दोन फरक आहे तुम्हाला मध्ये ह्या देवी भागवतानुसार सांगतो. हे कितवा आहे? 4 वेद 6 शास्त्र हे 17वा ग्रंथ आहे. 18 पुराण म्हणजे 17वं पुराण शेवटचं हे आहे. त्याच व्यास बंद करू लागते. पण त्यांना काय करावं लागलं? तर सगळ्याच्या आवडी अनुसार अनादी अंबिका भगवती अनादी काळाचा असणारा हा पुरावा आहे. आणि पुरावा आणि का? तर अनुमान प्रमाण. हे प्रमाण, पुरावा आणि अनुमान हे तर्क आहे. तर्कानं तुम्ही कुठेही काही करू नका. त्याच्यासाठी कुणं केलं? कशासाठी केलं? याच्यामध्ये देवी भागवतामध्ये पहिलं कृष्णावर आळ आले आणि आळ आल्याच्या नंतर तो आळाचे नर्सन करण्याकरता किंवा निरसन करण्याकरता ती आळ सिद्ध करण्याकरता ज्या वेळेला काय केलं होतं? तर तो कुठे गेला होता? तर पाताळामध्ये. काय कशासाठी ते आळ आला होता? कुणाचा? पराशित राजाचा मणी चोरला आणि मणी त्यानं डाकू लावून देऊन मारला. हे आळ आला होता. आजची बी परिस्थिती तेच आहे. म्हणून तो आळ सिद्ध करण्यासाठी कुठे गेला होता? मग खूप मोठं तिथं काय केलं? तर तो पराशिताचा भाव असणारा कुणालाही वाहन चालविता असलं तर येत नसलं तर जमायचं नाही. दादांनो काय करा? तो भाऊ काय करत होता? त्याला सूर्याची आराधना केली होती. सूर्याने काय केला होता त्याला? तर प्रशांत मणी त्या नावाचा दिला होता. त्याला हिरा म्हणा, लाल म्हणा, तुम्हाला काय परमेश्वर मणी म्हणा, ज्या भाषेने बोलता येईल त्या भाषेत चालेल. पण त्या मणी दिला होता. आणि तो काय करत होता? एक राज्य प्रकाश पाडत होता. भारतावर पूर्ण सूर्य निघतो तर तो एक राज्यावर मणी काय करत होता? प्रकाश पाडत होता. आणि ते सत्रजित होता. त्याचाच भाव असला त्याला असणारा कोण पराशित काय केला? भावाचा मणी घेतला, जंगलात गेला आणि तिथं काय केलं? तर ज्या वेळेला युद्ध झालं कुणाचं? सिंहाचं आणि त्यांचं. सिंहानं ते मणी काय केला? चोरला किंवा त्याच्याकडे त्याला मारून घेतला. तो आळाला मारून मणी कुणं घेतला? कृष्णानं. हा. आणि त्याचा नाश होण्यासाठी, आळाचा नाश होण्यासाठी काय केलं? देवकीनं गर्गाचार्याला गुरुला विचारलं की हा आळ आलेला कृष्णाचा काय करू? त्यावेळेला देवकीनं पहिलं भागवत कथा केली. देवी भागवत अनादी काळाची आहे. देवी कुणाच्या ताब्यात नाही. देवीला मालक नाही. अनादी काळची काय? तिचं नाव काय? जगदंबा आहे. ज्या वेळेला जगाला दमन केलं तिचं नाव देवी आहे. मग
हे देवीचे खूप मोठे मूळ भागवत. मग कुणं केलं तर देवकीनं केलं. आणि देवकीचं सांगायला कोण होते? नारद. ऐकायला कोण होते? तर व्यास, वशिष्ठ, सुख, गोंधळी. आता गोंधळी दादाला विचारलं, गोंधळी दादानं तुमचं पहिलं कुणं केलं? तुमच्या गाणे म्हणता, हे म्हणता, ते म्हणता, काय म्हणता, पण त्याच्यासाठी प्रमाणाची आणि अनुमानाची दोन्हीची गरज आहे. अनुमानाने केलं तर त्याचं प्रमाण विचारलं तर काय सांगता येईल तुम्हाला? गोंधळी दादा, तुम्ही आता उद्या देवीचे गाणे म्हणणार आहात, हे करणार आहात. पहिला गोंधळ कुणा घातला? कोण होते? असं काही याच्यात विरोध आहे माझा. असे काही खाऊन पिऊन त्यांनी केलेला नव्हता. पहिल्या गोंधळी कोण होते? व्यास, वशिष्ठ, सुख, गोंधळी. नाचता ते सोहो मिळे, उधो 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 भक्तारोळी. हे गोंधळ आहे. आणि त्या गोंधळामध्ये आदिशक्ती माया उत्पन्न झाली आणि झालेलीचे काय केले? कृष्ण जन्म झाला आणि तेच आदिशक्ती माया काय केले? कंसाच्या हातातून निरसन झाली आणि निरसन होऊन तिने काय केले? जगामध्ये जगदंबे असा शब्द कुठेही काय करायचे? तिने दमन करायचे. दैत्याचे, दानवाचे, याचे त्याचे का असं आळ येण्याचा पहिलं कारण देवी या नवरात्र पूजेनं आळाचा नाश होतो. दुसरी गोष्ट आळच असावं बरं का, नाहीतर तुम्ही कलंक जर करचाल तर कलंकाचाही काय करतो तर 100% जरी नाश होईना गेला तर 50% होतं. पण तिथं स्वभाव सोडावा लागतो. याचं नाव आध्यात्मिक आहे. तुम्ही एखादी मारून या चरणांचा कलंक जाऊ द्या म्हणसाल, त्याला नाही देवी प्रसन्न होणार. त्या स्थितीत जाऊन तिथंच तुम्ही माफी मागा आणि तिथंच करून तुम्ही काय करा? त्या जागेवर पोहोचा आणि तिची स्थिती नंतर क्षमा काय करतं? परमेश्वरी काय करतो? माफ करतो. त्याचं नाव आध्यात्मिक आहे.